पण सामन्याला सुरुवात करायची आहे। आपण व्यासपीठावरती बघतोय या खेळाचा आनंद घेतायत सुप्रसिद्ध उद्योगपती आणि युथ आयकॉन, युवकांचे लाडकं नेतृत्व, अतिशय कमी वेळामध्ये ज्यांनी या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या भागात प्रसिद्धी मिळवलेली आहे, आपल्या कार्यातून समाजसेवेचा वसा घडवणारे असे श्रीमान विकी शेठ हिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत। मग गणेशोत्सव असो, नवरात्र उत्सव असो, क्रिकेट स्पर्धा असो, दहीहंडी असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांचं काम बघत असतो। विविध मंडळांना गाठीभेटी देणं, त्यांच्या समाजकार्यात खारीचा वाटा उचलणं, मी त्यांचं काम कित्येक वर्ष गेल्या 1 ते 2 वर्षामध्ये अतिशय त्यांनी आपल्या कामाला भरारी दिलेली आहे। नाव बनवण्यासाठी नाव कमवावं लागतं आणि ते नाव कमवल्यावरतीच त्यांचा भावी नगरसेवक म्हणून उल्लेख आहे। कारण सरांनी असं काम केलंय, अगदी रुनवाल गार्डन सारख्या अतिशय दुर्मिळ भागात, ज्या भागात काहीच नव्हतं त्या भागात त्यांनी नंदनवन फुलवलेलं आहे। आणि आज आपण बघतोय कितीतरी मोठी कामं विकी शेठ हिंगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी उदयास येत आहेत। मी सरांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो। सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांच्या पेजला फॉलो केलं तर त्यांची कामं आणि त्यांची कामगिरी आणि त्यांचं आयोजन आपल्याला समजेल। पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप आभार। त्यांनी अतिशय महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलाय, त्यांचं पुनश्च एकदा आयोजन कमिटीतर्फे आभार। सामन्याला उशीर होतोय परंतु सामना टफ फाईट होणार आहे, तो या ठिकाणी मायरा सीसी आणि अवधूत 11 या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान। दोन्ही संघ नामवंत आहेत, कल्याण लॉर्ड्स मधले हे दोन्ही संघ आहेत। आपण पहिल्या दिवशी डोंबिवली वेस्ट मधला संघ ओम साई गणेश, ज्यांनी डोंबिवलीवरती जे राज्य करतात असा संघ सेमीफायनल मध्ये गेला। काल दिवा विभागात ज्यांचं मोठं नाव आहे असं संकेत भगत यांचा श्री 11 दिवा संघ सेमीफायनल मध्ये गेला। पाहूया कल्याण लॉर्ड्स मधून कोण आपलं नशीब आजमावतोय। फलंदाज स्ट्राइक एंडला अतुल, नॉन स्ट्राइक बॅट्समन नाव प्लीज आपला अतिरिक्त खेळाडू कॉम बॉक्स मध्ये पाठवा। टीम मीटिंग घ्यायचं, स्पर्धेला खूप उशीर होतोय, अजून खूप सामने खेळवायचे बाकी आहेत। आजचा स्पर्धेचा हा 3रा दिवस। आपण खासदार चषक लाईव्ह, जीटीसी लाईव्ह, टेनिस क्रिकेट विश्वातलं एकदम ब्रँडिंग नाव म्हणून जीटीसी लाईव्हची आपण वाहवा करतो। त्यांचं काम तसं आहे, अतिशय चोख पद्धतीने लाईव्ह ते सांभाळतात, प्रत्येक क्षण टिपण्याचं काम करतात आणि त्याद्वारे ते खेळाडूंना प्रसिद्ध करतात। असं जीटीसी लाईव्हचं ब्रँडिंग आपण पाहतो। जितू येतोय गोलंदाज, वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फतचं पहिलं षटक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आयरेगाव एंड कडून मारा करतोय तो जितू। चला बॅट्समनचं नाव सांगायचंय। नॉन स्ट्राइक अतुल आणि यश, पाहूया यश आपल्या संघाला किती यश मिळवून देतो। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जितू। हा खराब चेंडू घोषित करतील पंच। पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जितू। पुन्हा एकदा वारंवार खराब 2 चेंडू फेकलेले आहेत। सुरू असलेला सामना अतुल, अवधूत 11 आणि मायरा सीसी, अतिशय तुल्यबळ सामना, दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना। सुंदर टॅप केलेला आहे। या प्रकारच्या फटक्याची गरज बॉक्स अंडरम क्रिकेटमध्ये संघाला एकदम सेफ शॉट मानला जातो। टॅप केल्यानंतर चेंडू एकेरी, दुहेरी किंवा चौकारासाठी तब्दील होतो। त्या ठिकाणी व्हॉलेंटियर चांगलं काम पाहतायत, मंडळाला सहकार्य करतायत। पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज जितू, डाव्या हाताची आखूड टप्प्याची गोलंदाजी। सुंदर चेंडू, चेंडू निर्धाव जातोय, उजव्या यष्टीच्या थोडा घासून जाणारा चेंडू आणि त्याला चांगला कलेक्ट करतोय यष्टीरक्षक मायरा सीसी संघाचा। खासदार चषकामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी धावबाची संधी मिस होते आणि धावसंख्या स्थिरावते 3 धावा। कालचा दिवस सुद्धा खूप अटीतटीचा होता, स्पर्धेतली रंगत वाढणार आहे। स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिलजी केणे, कुमारजी आवटेसर, अमरजी मडवी आणि जितू शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने खराब गोलंदाजी
करतोय जितू. एक चेंडू चांगला तर दुसरा चेंडू एक्स्ट्रा देतोय, त्याच्यामुळे दडपणाखाली आहेत ते मायरा सीसी, परंतु चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे ते अवधूत 11 संघाला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हा सुंदर फटका, चांगला फ्लिक केला होता. चेंडू 1 धावांसाठी डिक्लेअर स्वरूपात जातोय आणि धावसंख्या आकार घेते ती अवधूत 11 ची. धावसंख्या होते 5. 5 रन्स ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर ऑन प्रोग्रेसिव्ह नाव विदाउट लॉस ऑफ विकेट. 5 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू या ठिकाणी मनीष पाटील यांचं आगमन होतंय. आयोजन कमिटीतर्फे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. बॉल दे. जितू शेठ पाटील आणि अमर शेठ मडवी यांना विनंती करतो की आपण संकेत शिंदे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. या आयोजनात त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. लाईव्हच्या माध्यमातून ओम साई गणेश, आपण हा कॉल ऐकत असाल, आपली उपस्थिती महत्वाची आहे. ओम साई गणेश या 2 धावा. धावसंख्या झाली 8. अवधूत 11 विरुद्ध मायरा सीसी यांच्यातील तुल्यबळ लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जमवले बिनबाद. एकदा जोरदार टाळ्या अवधूत 11 साठी. सुंदर कमबॅक केलेला आहे. आपण मनीष पाटील सरांचं स्वागत करतोय. तसेच सन्माननीय श्री राकेश चव्हाण सर घाटकोपर भटवाडी इथून खास या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. मी सरांना विनंती करतो की सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. राकेश चव्हाण सर, त्यांचा सन्मान आयोजक अमर शेठ मडवी, जितू शेठ पाटील, कुमार आवटे सर यांच्या शुभ हस्ते होईल. आज आपल्याला कमी भासते. आयोजक निखिल केणे यांची. धावसंख्या होते 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. ज्या ज्या व्यक्तींचा सन्मान त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामधील त्यांचं कार्य आणि समाजाप्रती असलेली त्यांची जाणीव, ही जाणीव ठेवून या ठिकाणी आयोजन कमिटीतर्फे त्यांचं स्वागत होतंय. ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म गोलंदाज सुंदर सुंदर यष्टीरक्षण आणि तितकीच चांगली गोलंदाजी कृष्णाकडून. हाच तो गोलंदाज आहे, मॅन इन फॉर्म कृष्णा. पहिला गडी बाद होतोय तो अवधूत 11 संघाचा नवीन फलंदाज कॅप्टन बॉबी इन ऍक्शन आपण त्यांना म्हणू शकतो. स्ट्राईक एंडला बॉबी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कृष्णा क्षेत्ररक्षणात बदल करतोय आपल्या गोलंदाजीवर. स्पर्धेचा आनंद घेत आहेत सुप्रसिद्ध उद्योगपती आणि युवकांचं प्रेरणास्थान विकी शेठ हिंगे, मनीष शेठ पाटील, त्याचप्रमाणे संकेत शिंदे सर आणि आता उपस्थित झालेले राकेश चव्हाण सर या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतात आणि तमाम या डोंबिवली भागातील सर्व प्रेक्षक वर्ग. आणि या ठिकाणी बॉबी बॅक टू पॅव्हिलियन. आला तसा गेला असंच म्हणू शकतो. डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण आहे. मागच्या सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता, परंतु या सामन्यात त्याला यश मिळत नाहीये. डक वरती शून्यावरती बाद होऊन आपल्या तंबूत परत जाऊन बसतोय तो बॉबी. धावसंख्या झाली 9. 9 या धावसंख्येवरती दुहेरी धक्का देत आहेत ते मायरा सीसी. अतिशय सुंदर असं क्रिकेट मायरा सीसी कडून. यातून विजयी होणारा संघ हा ड्रीम 11 गणेश ड्रीम 11 शी 2 हात करेल. गणेश ड्रीम 11 ला शुभेच्छा आहेत मित्रांनो. आपण तयार राहायचं पुढच्या सामन्यासाठी.
संकेत शिंदे सर यांचे चिरंजीव आयांश संकेत शिंदे यांनी सुद्धा स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचं सुद्धा गोड कौतुक आणि आभार। तत्पूर्वी तांत्रिक अडचणीत पंच आयोजन कमिटीला विचारतायत, कुमारजी आवटे आपण मैदानाचा ताबा घ्या। अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा, आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही खासदार चषक 2025चं पर्व 15व आपण पाहतोय। 15 वर्ष स्पर्धा एका जागी यशस्वी करणं या आयोजन कमिटीचं खूप खूप कौतुक आहे। बॅटिंग करणाऱ्या टीमला अवधूत 11ला संघ मालक सचिन शेठ म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। प्रत्येक चौकाराला 1000 रुपये संघ मालक सचिन शेठ म्हात्रे यांच्याकडून। बक्षिसांची खैरात, बक्षिसांची मांदियाळी अशी असणारी ही लाख मोलाची मानाची डोंबिवली पूर्वेची सर्वात मोठी अंडरम बॉक्सची क्रिकेट स्पर्धा म्हणून व्ही इफेक्ट खासदार चषक 2025 कडे पाहिलं जातं। गेली 15 वर्ष ही स्पर्धा, धावसंख्या होते 9 धावा। पुन्हा एकदा कृष्णा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय, गोलंदाज कृष्णा। त्यांच्याकडे हरी आहे, त्यांच्याकडे कृष्ण आहे, समोरच्या टीमकडे राम आहे। पाहूया जय रामकृष्ण हरीचा गजर करून आपण पुन्हा एकदा सामन्याकडे होते। सुंदर क्षेत्ररक्षण, जसा चेंडू टाकणार तसं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, याला म्हणतात अनुभव, आणि अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे त्यांचा विजय झाल्याशिवाय राहत नाही। पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवतोय तो गोलंदाज कृष्णा। चेंडू नुसते वेगाने टाकून नाही, चेंडू निर्धाव किती काढता येतात हे अंडरम बॉक्सचं वैशिष्ट्य आहे। नुसता वेग असून फायदा नाही, त्या वेगावरती नियंत्रण ठेवणं हे काम आहे। कष्ट आप सगळेच करतात, फलंदाज बाद, कष्ट सगळेच करतात, परंतु कष्ट प्रामाणिक असतील तर यश तुमच्यापासून दूर राहणार नाही, यश तुम्हाला मिळणारच आहे। आणि यशाचा मागोवा घेत यशाची चव चाकत पुढे चालले ते मायरा क्रिकेट क्लब कल्याणचा हा दर्जेदार उत्तम उत्कृष्ट संघ आपण म्हणू शकतो। त्याचप्रमाणे अतिशय हौशी असे क्रिकेट रसिक आणि स्वतः संघ मालक रोहनजी चुणेकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। कालच्या दिवसात सुद्धा त्यांनी बक्षिसांची खैरात केली होती, अक्षरशः एका एका चौकारावर त्यांनी बक्षीस लावलं होतं आणि खेळाडूंनी त्याची लयलूट केली, त्यांचं सुद्धा स्वागत। धावसंख्या झाली 9। पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कृष्णा। चला सामन्याला उशीर करू नका प्लीज, या पुढच्या सर्व संघांनी लक्षात ठेवायचं, 4-4 षटकांचे सामने आहेत। लाईव्हच्या माध्यमातून विशाल फुलोरे, आपण हा कॉल ऐकत असाल तर जिथे कुठे आपण असाल आपला संघ घेऊन ओमसाई गणेश लवकरात लवकर मैदानाकडे पोहोचायचं आहे। हा सुंदर फटका डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी आणि षटक समाप्ती होते। धावसंख्या झाली आहे 10, दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या प्रवेश करते। आयरेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि अतिशय क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम, मी 40+ आयरेमध्ये जेव्हा जातो मॅच बघायला, अतिशय हुर उडणारी व्यक्तिमत्व चंदन शेठ भगत यांचं आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आयोजक जितू शेठ पाटील, अमर शेठ मडवी यांना विनंती आहे की आपण चंदन शेठ भगत साहेब यांचं स्वागत करायचं आहे। अतिशय क्रिकेटवर नितांत प्रेम, क्रिकेटला चालना देणारे आणि आयरेगावचे सुप्रसिद्ध असे उद्योजक चंदन शेठ भगत यांचं आगमन झालेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतो खासदार चषक 2025 मध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज परांगण पवार, सुंदर, मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हाच तो परांगण। तिसरं षटक चालू आहे, डबल पी जर्सी नंबर 16 परांगण पवार आयरेगाव एंड कडून उजव्या दिशेने पंचांच्या गोलंदाजी करतोय।
आपण बघतोय व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी दिसते. मुख्य आयोजक जितूशेठ पाटील, अमरशेठ मडवी आणि ज्यांचं आता मी नाव घेतलं ते अतिशय क्रिकेटवर नितांत प्रेम, म्हणजे क्रिकेटवरती आपला सगळा उद्योग व्यवसाय बाजूला ठेवून शनिवार रविवारी जे आयरेच्या ग्रामीण क्रिकेटला चालना देतात असे आमचे मार्गदर्शक श्री चंदन शेठ भगत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या या कल्याण डोंबिवलीचं युवा नेतृत्व उद्योगपती विकी शेठ हिंगे मॅचच्या प्रत्येक चेंडूचा आनंद घेत आहेत. ही क्रिकेट प्रती असलेली आवड आहे. आपण जरी गेस्ट असलो, सेलिब्रिटी असलो तरी पण आवड कुठे माणसाची संपत नाही. आवड शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या सर्व मान्यवर प्रेक्षकांचं आणि मान्यवर मंडळींचं खूप खूप आभार. गोड गोड कौतुक. धावसंख्या वाढते, धावसंख्या आकार घेते ती अवधूत 11 संघाची. 13 धावा. संघ मालक म्हात्रे साहेबांनी प्रत्येक चौकाराला 1000 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे अवधूत 11 साठी. पाहूया त्यांच्याकडून तसा प्रयत्न होतो का. नक्कीच मालकाचं आपल्या संघावरती असलेलं प्रेम, निष्ठा आणि खेळाडूंनी दाखवलेला प्रतिविश्वास, या विश्वासाची सांगडच करून आपण स्पर्धेमध्ये दाखल होत असतो. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. हे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना परांगण यांचं पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने आयरेगाव एंड कडून मारा करतोय तो गोलंदाज परांगण. पुन्हा एकदा परांगणचा पुढचा चेंडू. सुंदर फटका होता आणि ही एक धाव पूर्ण केलेली आहे. या बॅट्समन कडून अपेक्षा आहेत अवधूत 11 ला शेवटच्या हाणामारीच्या षटकात किती चौकार येऊन आपल्या संघ मालकाने लावलेलं बक्षीस जिंकण्यात त्यांना यश मिळतं. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कल्याण लोकसभेचे यशस्वी खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने आणि कल्याण ग्रामीणचं लोकमान्य नेतृत्व, जनतेतून निवडून आलेले असे लोकप्रिय आपले आमदार राजेशजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार चषक 2025 मध्ये सर्व प्रेक्षक आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याकडे वळतोय आपण. परांगण पवार डबल पी कल्याणचा हा नामवंत खेळाडू. आपण संपूर्ण कल्याण लोकसभेतील सर्व संघांना या स्पर्धेत 24 संघांना संधी दिली, ज्याच्यामध्ये दिवा असेल, डोंबिवली कल्याण ग्रामीण असेल, कल्याण शहरी असेल, इथून संघ उपलब्ध होत आहेत. हा खराब चेंडू. पंच दोन्ही हात फैलावत खराब चेंडू आहे याची घोषणा करतायत. कोणाची ऍडजस्टमेंट नसणार आहे. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून 16. सुंदर फटका. धावसंख्या होते 17. 70 रन्स ऑन द बोर्ड. सर्व संघांना विनंती आहे की स्पर्धा जसजशी पुढे जाते सर्वांना विनंती आहे की आपण कोणतीही ऍडजस्टमेंट, कोणतंही कारण देऊ नका. आपण स्पर्धेत हजर राहा, स्पर्धेचे नियम पाळा. ओम साई गणेश आणि श्री 11 रिपोर्टिंग करायचं आपण. हा गोलंदाज शनी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आयरेगाव एंड कडून मारा करतोय. अतिशय चुरशीची, मानाची, करंडकाची ही स्पर्धा, अंडरम बॉक्स क्रिकेटचं भवितव्य ठरवणारी ही स्पर्धा, डोंबिवली पूर्वेची सगळ्यात मोठी स्पर्धा जी आपण पाहतोय खासदार चषक 2025. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शनी. अतिशय चांगला संघ, शांत संघ, आदर्श संघ म्हणून मायरा सीसीकडे पाहिलं जातं. तितकाच आदर्श अवधूत 11चा. सुंदर. ही एक धाव आणि वन बाउंडचा या ठिकाणी डिसिजन पंचांना सुद्धा द्यावा लागतोय, कारण का अंडरम बॉक्स असेल तरी सुद्धा चेंडू उसळी घेतोय. सुंदर. धावसंख्या झाली 18. या ठिकाणी स्कोरर म्हणून प्रणयजी तेरेकर, संघर्षाचे अतिशय अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी काम पाहत आहेत. आपण ऑन स्क्रीनवर सगळ्यांना बघतोय. सुंदर सुंदर सुंदर. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय.
आणि अजून एक धक्का बसतोय अवधूत 11ला 18 या धावसंख्येवरती. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, गैरसमजुतीने हा फलंदाज बाद होते, परंतु फायदा मिळतोय तो मायरा सीसीला. कॅल्क्युलेट मॅच खेळतायत, प्रत्येक बॉलवरती विचारपूर्वक निर्णय घेत आहेत, प्रत्येक षटकामागे विचारशक्ती त्यांची कामाला लावतायत आणि त्यानंतर ते क्रिकेटमध्ये उतरतायत. प्रत्येक संघाने आदर्श घ्यावा अशी मायरा सीसीची रणनीती आहे की फास्ट खेळून चालत नाही, प्रत्येक चेंडूवर डिसिजन. आयुष्यात एखादा निर्णय चुकला की त्याची परतफेड कधी होत नाही, त्याच्यामुळे निर्णय घेताना निर्णय क्षमता चांगली ठेवली पाहिजे. ते कष्ट त्यांचे प्रामाणिक आहेत म्हणून त्यांना यश सुद्धा भरभरून मिळतंय. पहिल्या सामन्यात मिळाले, आता दुसऱ्या सामन्यात सुद्धा चांगला कमबॅक अवधूत 11 विरुद्ध. क्षेत्ररक्षणात बदल, प्रत्येक चेंडूगणिक या ठिकाणी स्पर्धेची उत्कंठा वाढते, उत्कंठा शिगेला लागते. असा हा खासदार चषक 2025चा आपण आनंद घेतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज शनी थोडीशी लूज पैकी, परंतु एक धाव पूर्ण करण्यात त्यांना यश मिळतंय ते अवधूत 11 संघाला. 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर ऑन प्रोग्रेसिव्ह नाव. शेवटचे काही चेंडू या अंतिम षटकातले पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज शनी. शनी आपल्या संघासाठी तारणारा ठरतोय. विकेट टू विकेट गोलंदाजीचं प्रदर्शन आहे ते शनी याचं. आणि बाद दिलेला आहे, नक्कीच बाद आहेत. आधी पंचांनी हुलकावणी दिली होती, परंतु पंच अतिशय तटस्थ आहेत आणि रिव्ह्यू घेतलेला आहे, परंतु पंचांचा निर्णय बाद आहे. पाहूया, या ठिकाणी दोन्ही संघांचे राखीव खेळाडू आहेत आणि GTC लाईव्ह टेनिस विश्वातलं मोठं नाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय येईल. अंपायर कॉल आणि तोच खरा ठरतो आणि फलंदाज बाद होतोय. सुंदर पुन्हा एकदा शनी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आयरेगाव एंड कडून मारा करतोय आणि सामोरा जातोय हा अवधूत 11चा स्ट्राईकला आलेला फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज, परंतु तितकी साजेशी कामगिरी अजूनपर्यंत करता आलेली नाही. टॅप चांगले खेळतोय आणि या 2 धावा पंचांनी घोषित केलेल्या आहेत. धावसंख्या होते 21. या संपूर्ण स्पर्धेला जे आकर्षक चषक दिसत आहेत ते दरवर्षीप्रमाणे श्री मनीष पाटील सर यांच्या सौजन्याने देण्यात आलेलं, त्यांचं खूप खूप गोड कौतुक. प्रत्येक चौकाराला 500 रुपये आहेत. शेवटचे काही चेंडू आहेत सचिन म्हात्रे अवधूत 11चे संघ मालक यांच्याकडून, परंतु आता काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया त्याच्यावरती चौकारांची आतषबाजी करतो का हा फलंदाज. सुंदर असं क्षेत्ररक्षण, मिड ऑफच्या दिशेने स्ट्राईक केलं होतं बॅट्समनने बॉलला. धावसंख्या झाली 22. ओम साई गणेश, आपण लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले असाल. विशाल फुलोरे, ओंकार उर्फ बाळा पाटणे, अंकेश पाटणे अँड टीम, आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय, कोणतंही कारण स्वीकारलं जाणार नाही. या ठिकाणी आमच्या युवकांचे मार्गदर्शक, आणि मी म्हटलं की क्रिकेटवरती प्रेम असणारा व्यक्ती एका नजरेत समजतो. मी एकदाच गेलोय, पण आता आम्ही प्रत्येक वेळी जाणार आणि एक दिवशी आयरेगावची मानाची ट्रॉफी आम्ही घेऊनच येणार, असे आपल्या सर्वांचे मुख्य असे चंदन शेठ भगत यांचं स्वागत. मी जितू शेठ पाटील आणि अमर मडबी मुख्य आयोजक आणि आयोजन कमिटीला विनंती करतो की चंदन शेठ भगत यांचं स्वागत करायचंय. सीबी चषकाचे प्रमुख आयोजक, कित्येक वर्ष सीबी चषकाचं यशस्वी आयोजन ज्यांनी केलं आणि ते आता आमचे मार्गदर्शक आहेत ते सन्माननीय
श्री चंदन शेठ भगत यांचा सन्मान मुख्य आयोजक अमर शेठ मडवी आणि जितू शेठ पाटील यांना विनंती करतोय आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय चंदन शेठ भगत यांना। आता आमची नाईट टुर्नामेंट सुद्धा आहे 40+ आयरे आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करणार ही टुर्नामेंट जिंकण्याचा। मागच्या याच्यात आमचा प्रयत्न थोडासा कमी पडला। पुन्हा एकदा सीबी चषकाचे मुख्य आयोजक आणि आमचे मार्गदर्शक चंदन शेठ भगत यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। दादांचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार। अतिशय बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत। नक्कीच आपण पुन्हा एकदा सामन्याकडे टर्न होऊया, सामन्याकडे वळूया। 24 चेंडू आणि 23 धावा करायच्या आहेत मायरा सीसीला। पाहूया अवधूत 11 सचिन शेठ म्हात्रे अवधूत 11 चे पॅकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत। अतिशय सुंदर अशी क्रिकेटची ही स्पर्धा आपण स्क्रीनच्या डाव्या बाजूला बघतोय। प्रिन्स चार्मिंग या ठिकाणी मला दिसतात, अतिशय गोड चेहरा, इन्स्टा रील यूट्यूबर म्हणून ते सगळीकडे फिरत असतात। आपण ऑफ स्क्रीनला बघतोय अक्षय पाटील उर्फ मोन्या याची संपूर्ण गँग, ऋतिक ज्योती शर्मा उर्फ सोंगट्या, MG मनीष गुप्ता आणि त्याचे सगळे साथीदार या ठिकाणी आहेत। प्रदीप सर असतील, सगळ्यांची नावं नाही माहिती आहेत परंतु चेहरे मात्र लक्षात आहेत। धावसंख्या झाली 0-0 या धावसंख्येवरती पहिला धक्का जितूच्या स्वरूपात बसतोय मायरा सीसीला। न्यू बॅट्समन ऑन क्रीज कृष्णा। विकेट हॅट्रिकला 3000 रुपये गोलंदाजासाठी। बॉलरचं नाव सांगायचं आहे मन्या। विकेट हॅट्रिक साठी या संघातली कोणी विकेट हॅट्रिक घेतली 3000 रुपयांचं बक्षीस आहे। सचिन म्हात्रे संघ मालक। समीकरण बदलतंय 23 मध्ये 23 धावांची गरज आहे। स्पर्धेला खूप खूप सहकार्य करतायत मंगेश धुमने असतील, विवेक गावकर असतील, सगळ्यांची नावं आता मला तोंडपाठ करावी लागणार आहेत पुढच्या वर्षी। रोहित प्रजापती, हा सगळे काम करतायत चोख आणि सगळ्यांचे आभार। सगळ्यांच्या मित्रप्रेमाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही, तुमचं प्रेम महत्त्वाचं असतं। आणि रात्री ही स्पर्धा संपल्यानंतर काल रोहन चुनेकर विजयी आहेत। पुन्हा एकदा आज बॅटल होईल कुमार आवटे विरुद्ध रोहन चुनेकर, जुगलबंदी मैदानात पाहायला मिळेल। परंतु सध्या आपलं स्पर्धेकडे लक्ष आहे आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण थोडंसं स्वीपचा फटका मारलाय आणि एक धाव स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय, तो म्हणजे कृष्णा, बॅट्समन कृष्णा। कृष्णा आणि अनिकेत ही जोडी मैदानात आहे। पुन्हा एकदा गोलंदाज मन्या अवधूत 11 कडून। गणेश ड्रीम 11 आपण तयार राहायचं टॉस साठी लगेचच। पुढील सामना 4 षटकांचा असणार आहे। सुंदर सुंदर अवधूत 11 दाखवून देत आहेत हम भी किसी से कम नहीं असा हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्पर्धेत आपण जे आनंद घेत आहेत सीबी चषक ज्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो असे आमचे युवकांचे मार्गदर्शक आणि आम्हाला हसतमुखत कायम सपोर्ट करणारे चंदन शेठ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत। आयरेगावचं अतिशय नामवंत व्यक्तिमत्व मुख्य आयोजक अमर शेठ मडवी, जितू शेठ पाटील, कुमार आवटे सर आणि निखिल जी केने आणि समस्त आयरे ग्रामस्थ मंडळ। पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज मन्या। 2 चेंडू शिल्लक असल्याची खूण करतायत ऑफिशियल पंच संकेत भगत सर। पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट। खासदार चषकाचा माहोल आपण अनुभवतोय। स्पर्धेतील पहिला चौकार जातो की काय अशी अपेक्षा होती परंतु सुंदर टॅप मध्ये खेळलेला चेंडू, एका धावेने धावसंख्या होते 2 धावा। सुंदर षटक, काय षटक फेकलंय, एकदा जोरदार टाळ्या अवधूत 11च्या मन्यासाठी। विकेट हॅट्रिक साठी 3000चं बक्षीस संघ मालक सचिन शेठ म्हात्रे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे। बक्षिसांची खैरात होणार आहे जसजसे सामने पुढे जातील। ही एक धाव, धावसंख्या झाली 3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3। आता 18 मध्ये 21 पाहिजेत, 18 मध्ये 21। सुंदर ठीक आहे 20 18 चेंडू 20 धावा। हा 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे। 18 बॉल मोर 20 रन्स टू विन। अवधूत 11 वर्सेस मायरा सीसी
दो टीमों के बीच में बड़ी जंग मैदान की ओर। अतिशय प्रेक्षणीय मुकाबला पाहायला मिळेल यात काही शंका नाही। याच गोलंदाजाने चांगली बॅटिंग केली होती। पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फतचं दुसरं षटक उजव्या हाताने आयरेगाव एंड कडून। सुंदर 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 लढवतायत, झुंजवतायत। आपण व्यासपीठावरती बघतोय मुख्य आयोजक जितू शेठ पाटील संपूर्ण आजचं हँडल करतायत। अमर शेठ मडवी, थोडीशी कमी जाणवते आम्हाला निखिल केने यांची। त्यांच्या आजी लीलाबाई भीम केणे यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे आज आपण स्पर्धेत कोणतंही गाणं या ठिकाणी वाजवत नाहीत। त्यांना विनम्र आदरांजली। त्यांच्या परिवाराच्या दुःखात पूर्ण आयोजन कमिटी आणि मित्र परिवार आम्ही सहभागी आहोत। धावसंख्या झाले 4। पुढचा चेंडू या गोलंदाजाचा। आपण खासदार चषक 2025 चा आनंद घेतोय या डोंबिवलीच्या क्रीडानगरीमध्ये। अतिशय मानाची लाखमोलाची मोठ्या बक्षिसाची ही स्पर्धा 66,666 रुपये प्रथम क्रमांकाला आकर्षक चषक दरवर्षीप्रमाणे देतात ते मनीष पाटील सर यांचा खूप खूप आभार। बघा आयोजक असतात परंतु त्यांना प्रोत्साहन देणारे दानशूर देणगीदार सुद्धा महत्त्वाचे आहेत। मनीष पाटील यांचा पुन्हा एकदा आभार। अतिशय सुंदर ट्रॉफीज आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि पाहूया दिवा डोंबिवली की कल्याण कुठे जातोय। मानाचा चषक कोण पटकावणार आहे हा मानाचा चषक? उत्सुकता शिगेला ताणलेली आहे। थोडाच वेळ बाकी आहे या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरण्यासाठी। पुन्हा एकदा सुंदर गोलंदाज चांगले प्रयत्न करतोय तो अवधूत 11 संघाचा संघ मालक सचिन म्हात्रे यांचा हा संघ। सुंदर चांगला प्रयत्न केलाय। धावसंख्या झाले 5। 4 चेंडू झालेले आहेत। 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले। विजयासाठी 23 धावांचा पाठलाग करतायत ते मायरा सीसी। आपण बघतोय कालपासून संपूर्ण आयोजन कमिटीला सहकार्य करतात। निशाल शेट्टी असतील, बंटी असतील, सागर फनसेकर उर्फ फॅन्सी असतील, मंगेश दुमने असतील, विवेक गावकर असतील, अक्षय उर्फ मोन्या पाटील, आकाश पाटील असतील, सगळा तरुण वर्ग या ठिकाणी सहकार्य करतोय आयोजन कमिटीला। त्यांचं खूप खूप आभार। धावसंख्या झाले 6। सामना 4 षटकांचा आहे। सामना तुल्यबळ होईल यात काही शंका नाही। अतिशय मानाची लाखमोलाची डोंबिवली पूर्वेची मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। खासदार चषक 2025 मध्ये राईट आर्म राऊंड विकेट। पुन्हा एकदा एक चेक केलेला आहे। हा एक चांगला प्रयत्न असतो की फलंदाज ज्या माइंडसेटने उतरतो त्याचा माइंडसेट कुठेतरी बदलला जातो आणि एक धाव एक चोरटी धाव असा शब्दप्रयोग आपण या धावेसाठी करू शकतो। षटक समाप्ती होते। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 7 धावा। समीकरण बदलतंय। 12 चेंडू, येणाऱ्या 12 चेंडूत 16 धावांची गरज आहे हा सामना जिंकायला मायरा सीसीला। सुंदर एकदा जोरदार टाळ्या अवधूत 11 साठी। मस्त टफ फाईट केले या सामन्यामध्ये। वाटलं होतं सामना एकतर्फी जाईल परंतु क्रिकेट आहे मित्रांनो। शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवतायत ते मायरा सीसी या कल्याणच्या नामवंत संघाला अवधूत 11। भगवती बिल्डर्स अँड डेव्हलपरचे पार्टनर रोहित सर। सलग 2 चौकार किंवा सलग 2 विकेट 1100 रुपये। भगवती बिल्डर्स अँड डेव्हलपरचे पार्टनर रोहित सर यांच्याकडून हे बक्षीस खेळाडूंसाठी लावण्यात आलेले आहे। सलग 2 विकेट 1100, सलग 2 चौकार 1100 बक्षीस
असं लावायचं की बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तो लाभ घेता आला पाहिजे। जशी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आली आणि सरकार पूर्णपणे एक हाती बदलून गेलं, तशीच ही योजना आहे। लगातार 2 विकेट 1100, लगातार 2 चौकार 1100। चला बक्षिसांची खैरात होणार आहे। बक्षिस देणारे मान्यवर व्यासपीठावरती आहेत, परंतु सामना तितका रंगतदार हवा। धावसंख्या होते स्थिरावलेली 7 धावा। आकाश विश्वकर्मा केटीएम लवर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। स्वागत आहे मित्रा तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये। सुंदर पाहूया, पंचांकडे दाद मागतात परंतु अपील फेटाळत आहेत। भगवती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे पार्टनर रोहित सर यांच्याकडून सलग 2 विकेट 1100, सलग 2 चौकार 1100। पाहूया कोण होतो या भाग्यवान बक्षिसाचा मानकरी। बॉबी मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, तो अवधूत 11 संघाचा कर्णधार स्वतः बॉबी गोलंदाजी करतोय या तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण षटकात। या खासदार चषक 2025 आपण व्यासपीठावरती बघतोय। हा बॅट्समन जो आहे अनिकेत, आपल्याला विनंती आहे, आपली स्पर्धा अतिशय मानाची आहे, ट्रॅक खाली ठेवायची आहे। हा सूचना आहे, सूचनाचं पालन करणारे खेळाडू आहेत आणि स्पर्धा दूरवरती म्हणजे आमचे आयरे मित्र परिवार अगदी दूरवर पसरलेले आहेत। लाईव्ह टेलिकास्टिंग GTC लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे। स्वयंशिस्तता आणि या स्पर्धेचं स्वरूप आहे। सुंदर नॉट आउट घोषित करतायत पंच, परंतु रेफल केले तिसऱ्या पंचांकडे। या ठिकाणी पाहूया GTC लाईव्हच्या माध्यमातून काय होतंय। आपण व्यासपीठावरती बघतोय आयरेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि आमच्या आयरे टीमचे मार्गदर्शक सुद्धा चंदन शेठ भगत, CP चषकाचे आयोजक, अतिशय शांत आणि संयमी दादांसोबत एकदाच प्रवास झालाय पण आता होणार आहे, कारण का आमची 40+ आयरे अतिशय चांगले खेळतात आणि मनोरंजन होतं। अतिशय चांगली टीम आणि चांगलं मॅनेजमेंट। आपण जसं इंटरनॅशनल खेळाडूंना सुविधा देतो त्या प्रकारचं मॅनेजमेंट दादांचं असतं आणि अतिशय शांत व्यक्तिमत्व। हार जीत होत असते पण एक दिवशी नक्कीच जिंकून येणार असा प्रयत्न असतो आणि नॉट आउटचा निर्णय दिलेला आहे पंचांनी। तिसरे पंच टीव्ही अंपायर यांच्याकडे निर्णय होता। GTC लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉबी हाच तो अवधूत 11 संघाचा यशस्वी कर्णधार। सुंदर 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 आणि फलंदाज अनिकेत जातोय बॅक टू पॅव्हिलियन आणि धक्का बसतोय। मॅच मध्ये कमबॅक करतायत सचिन म्हात्रे यांच्या काहीतरी बक्षीस लावतील आपल्या संघावरती। जर हा सामना जिंकला तर नक्कीच बक्षीस लागेल, कारण की सामना रंगतदार केलाय एवढ्या कमी स्कोर मध्ये अवधूत 11 ने। एकदा जोरदार टाळ्या। ओम साई गणेश संगणक प्रतिनिधी, हितचिंतक, पाहुणे कोणी असतील ओम साई गणेशचे, तुम्हाला लास्ट कॉल आहे मित्रांनो। लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल, धावसंख्या झाली आहे 13 पाहिजेत, 7 बॉल 13। चला बॉबी हा पुन्हा एकदा चेक झालेला आहे। पुन्हा एकदा 7 चेंडू 13 धावा। सोपं तितकं कठीण, परंतु मार्ग कुठला कठीण नाही। चौकार आला, सलग 2 चौकार 2 विकेट। भगवती बिल्डर्स चे पार्टनर यांच्याकडून 1100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। धावसंख्या झाली 12। समीकरण बदलतंय, 6 चेंडू 11 धावांची गरज। आपल्याला ऑफिशियल कमिटी सांगते 6 चेंडू 11 धावांची गरज आहे। ती मायरा सीसीला बघा, चांगल्या वत सीसीला बाहेर केलं मायरा सीसीने, परंतु क्रिकेट असा खेळ आहे, जो दिवस तुमचा असेल तो दिवस तुमचा असतो। ज्या दिवशी तुमचे प्रयत्न अपुरे पडतात त्यावेळी किती प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी यश तुम्हाला मिळणार नाही। कष्ट प्रामाणिक असतील तर यश नक्की मिळतं मित्रांनो। आपण सामन्याचा आनंद घेतोय खासदार चषक 2025चा हा अतिशय तुल्यबळ मुकाबला। चला गणेश ड्रीम 11 आपण तयार राहायचंय। गणेश ड्रीम 11 यातून विजय होणारा संघ आणि गणेश ड्रीम 11 यांच्यातील आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा महा रोमांचक मुकाबला या ठिकाणी खेळवला जाईल। त्याच्या आधी आपण लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले असाल, ओम साई गणेश श्री 11 ने या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे। त्यांचे स्वतः संघमालक या ठिकाणी हजर आहेत।
कॅप्टन सुद्धा हजर आहेत, परंतु ओमसाई गणेश, विशाल फुलोले, ओंकार बाळा पाटणे आपण लक्षात ठेवायचं आहे, चुकीला माफी नाही आहे. मंडळाचे नियम अतिशय शिस्तीचे आहेत. बॉलर केतन. चला सुंदर, पुन्हा एकदा केतन. दोन धावा, धावसंख्या होते 14. 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. 5 बॉल्स मोर 9 रन्स टू विन. पाहूया सचिन शेठ म्हात्रे यांचा अवधूत 11 काय करतो. ठीक आहे, जे काय असेल पंच ऑफिशियल रिव्ह्यू या ठिकाणी चेक होतोय. आपल्याला दरवर्षी ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे चषक मिळतात ते या आमच्या सगळ्यांचे भाऊजी विठ्ठल राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे लाडके भाचे मनीष पाटील मनीष विठ्ठल पाटील यांच्याकडून या आकर्षक ट्रॉफीज असतात. नक्कीच त्यांच्या आठवणीसाठी आयुष्यात आठवणीनं प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये. बघा बक्षीस आलेलं आहे सचिन म्हात्रे संघमालक अवधूत 11 कडून. प्रत्येक डॉट बॉलला 500. समीकरण बदलतंय. धावसंख्या झाले 16. 7 धावांची गरज आहे सामना जिंकायला. धावसंख्या झाले 17. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 23चं टार्गेट ठेवलं होतं. हॅलो हॅलो, चला जरा मायरा सीसी सहकार्य करा जरा. आपण खिलाडी वृत्ती दाखवायचे. स्टँडर्ड टीम आहे आपली, त्याचे इंस्ट्रक्शन फॉलो करा. मानाची स्पर्धा आहे, नाही तर मग आपण टावरेपाड्यात घेऊ सकाळच्या स्पर्धा जशा पाहिजेत तशा. सुंदर सुंदर सुंदर, वाट दर्जेदार दर्जेदार. बॉबीसाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार 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 कमबॅक. कॅप्टन असा पाहिजे, कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सारखा पाहिजे जो भारताला विश्वचषक आणेल. कॅप्टन रिकी पॉन्टिंग सारखा पाहिजे जो विश्वविजेता राहील. आणि कॅप्टन बॉबी सारखा पाहिजे जो सामना हरणार नाही. स्कोर धावसंख्या होते 18. चेक करायचंय, एकदा चेक होतोय. ठीक आहे, दोन्ही संघांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो, परंतु शांतता पाळा. मंडळ आणि आपलं GTC लाईव्ह आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. उद्या पण आपण शोधू शकतो, एखादा शोध नाही लागला तरी आपण सहकार्य करायचं आहे. आपण या ठिकाणी बक्षिसांची खैरात आहे. प्रत्येक डॉट बॉलला 500. सचिन शेठ म्हात्रे 2 विकेट लगातार, 2 चौकार लगातार. भगवती बिल्डरचे रोहित सर यांच्याकडून 1100 रुपये. बघा मान्यवर आले, बक्षीस नक्कीच मिळणार आहे, परंतु आपण शांतताप्रिय खेळ करायचा आहे. मॅच गरम आहे, मॅच ऑन आहे. याच्यानंतर गरमागरमीच पाहायला मिळेल. परंतु ओमसाई गणेश, विशाल फुलोरे, आपण जर कुठे अजून पण या ठिकाणी बेंजोची गाडी सेट करत असाल तर यायचं आहे. इथं माफी नाही आहे, नाही तर आमचे आयरे तयार आहेत. लगेच टीम आमची तयार आहे. पुन्हा एकदा
धावसंख्या झाली 19 धावा. अजूनही 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू बाकी आहेत. पंच 2 चेंडू 4 धावा. चला अवधूत 11 एका डॉट साठी 500 आहेत. पाहू एक डॉट महत्वाचा आहे. 2 चेंडू 4 धावा. आणि बघा चला फिनिश. व्हॉट अ फिनिश. व्हॉट अ इनक्रेडिबल फिनिश. चला शांतता प्लीज. मायरा सीसी शिस्तीचं पालन करा. काय चाललेलं आहे. सामना जिंकले ना. हॅलो हॅलो हॅलो. काय ना अजून बरंच बाकी आहे. आताशी लढाईची सुरुवात आहे. पाणीपतच्या लढाईत असंच वाटलं होतं इब्राहिम लोधीला. हा शेक हँड करा. चला दोन्ही संघ अवधूत 11 आणि मायरा सीसी थोडेसे गाफील राहिले. अवधूत 11 आणि झटका बसलाय परंतु ठीक आहे. शेक हँड करायचं आहे. शेक हँड कंपल्सरी आहे. आणि मायरा सीसीला वॉर्निंग आहे. वॉर्निंग नाही ही प्रेमाची सूचना आहे. शिस्तीचं पालन नसेल तर मग त्याचे फरक जाणवतील. कारण आयरे ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आहे. शिस्त ठेवायची आहे. आपलं कौतुक आहे. जिंकल्याबद्दल अभिनंदन आहे. 4 वेळा सत्कार होईल परंतु शिस्त ही महत्वाची आहे. ओव्हर टू यू रोशन सर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय